आपण काय नाव आहे तुमचं? शांताराम मारुती कोकणे. या भागामध्ये बदलाचे वारे आहेत आणि आमदार बदलतील अशा काही चर्चा चालू आहे या भागामध्ये. चर्चा चिकार चालू आहे. उमेदवार बी बरेचसे इच्छुक आहेत. त्यामुळे आता नेमकी कोण माघार घेतं आणि कोण फॉर्म भरतं ह्या गोष्टीवरती मोठं भवितव्य अवलंबून आहे त्या उमेदवारांचे बी. पण आमच्या काही कार्यकर्त्यांच्या माहितीनुसार वळसे पाटलांशिवाय ह्या भागाला ह्या तालुक्याला पर्याय नाही. का बरं पर्याय नाही वळसे पाटलांशिवाय? वळसे पाटले ज्या वेळेला आमदार झाले त्यावेळीपासून तालुक्याचा कायापालट होऊन गेला. पश्चिम भागाचा बी रस्ते, आरोग्याच्या सुविधा, लाईटीच्या सुविधा, पाण्याच्या सुविधा या अशा अनेक लोकांसाठी गरजू सुविधा उपलब्ध करून दिलेल्या साहेबांनी. त्यामुळं शक्यतो साहेबांच्या पाठीमागच समाज जाईल असं एकंदरीत चित्र दिसतंय. परंतु दुसरं कोणी जरी आमदार असते तरी त्यांनी ते केलं असतं. नाही, पण यापूर्वी बी होते ना, बाणखिले होते, आमदार साहेबांचे वडील बी होते. त्यावेळेला त्यांना जेवढं करता आलं नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने साहेबांनी कामं केलेली आहेत तालुक्यामध्ये. नाही, पण समजा भविष्यामध्ये आपलं सध्या जे बदलाचं वारं दिसतंय किंवा ज्या चर्चा आहे वगैरे ते कशामुळे मग? या चर्चेमुळे आता हे मला खुर्ची पाहिजे, तुम्हाला नकोय, त्या ठिकाणी तुम्ही नकोय, मी पाहिजे, प्रत्येकाची ती अशा अपेक्षा असतेच. या भागामध्ये लोक नाराज आहे असं दिसतंय एकंदरीत चर्चेमधून. लोक तेवढ्यापुरती तोंडावरती नाराज दाखवतात, पण काम करताना वळसे साहेबांचंच काम करतील असं एक 100% खात्री वाटते. विशेष करून हे आपल्या भागात चर्चा आहे, आदिवासी भागात. आदिवासी भागाला पर्यायच नाही ना साहेबांशिवाय. साहेबांनीच खरा विकास जर केला असेल आदिवासी भागामध्ये, हा दिलीपराव साहेबांनीच केलेला वळसे पाटलांनी. आता सुरेश भोर असतील, सुरेखाताई निगोट असतील किंवा आता एक येवले म्हणून जे आहेत रमेश येवले. येवले बी आता येवले नवीनच आहे. सुरेश भोरे बी अनेक वेळेला त्यांनी प्रयत्न केलेत, पण शेवटच्या टोकाला ते माघार घेतात. सुरेश भोर माघार घेतात का? हो. ओके, मग आता ही लढत कुणामध्ये होईल तुम्हाला वाटतंय? लढत आता झाली तर देवदत्त निकम आणि साहेब. ओके, परंतु या भागात देवदत्त निकम यांना पण चांगली पसंती आहे तरुण वर्गातून. पसंती आता सध्या तरुण वर्गाकडून आहेच आहे, नाही म्हणता येत नाही ना. पण जे जुने जाणकार जे लोक आहेत हे साहेबांना सोडणार नाहीत अशी एक 100% आम्हाला खात्री वाटते. कारण लोक आता बोलताना सगळे देवदत्त निकम साहेबांबद्दल बोलतात, पण काम करताना एखाद्या वेळेला ते दिलीप साहेबांचंच काम करतील, वळसे पाटलांचं. हे बी नाकारून चालणार नाही. हा एवढं होईल का आता बोला, निकम साहेब आणि वळसे पाटील यांच्यातच खरी लढत होण्याची शक्यता आहे. आता एवढे हे नवीन इकडं यांचा उगम झाल्यासारखं झालेली, एवढं परिचय नाही लोकांशी, त्यांचा संपर्क नाही. तसं निकम साहेबांचा संपर्क दांडगा आहे इकडे लोकांशी, कारण साहेबांचेच कार्यकर्ते होते ना ते. पूर्वी साहेबांचंच काम करीत होते ते, आणि त्याच्यामुळं मित्र संचार त्यांनी बहुतांशी जमवलेलंच आहे. मग तुम्हाला असं वाटत नाही की बदल होऊ शकेल म्हणून? मग शक्यता नाकारताच येत नाही ना, शक्यता नाकारता येत नाही दोन्ही बाजूनी. ओके, काही लोकांना बदल वाटतोय, काही लोकांना नको वाटतंय. कारण साहेबांनी एवढी कामं केलं तर साहेबांना डावलून मग पुन्हा कोण एवढी कामं करणार, काय करणार? आता निकम साहेब जरी आली तरी काय होणार? त्यांचे 2 वर्ष माहितीसाठीच जाणार. तसं साहेबांचं नाही ना. साहेब आले म्हणजे साहेब डायरेक्ट कामालाच हात असतो त्यांचा. साहेब सर्वांचीच कामं करतात. ते असं म्हणत नाही का हा शिवसेनेचा आहे, हा भाजपचा आहे, तो याचा आहे, तो त्याचा आहे. साहेब कामं करताना सर्वांची करतात, कोणाला सुद्धा डावलत नाहीत. विकास कामं कशी या भागामध्ये? विकास कामं चांगल्यापैकी आहेत. आता तुम्ही जर बघितलं तर ही रस्ते असे वाड्या वस्त्यांना रस्ते आहेत, सुखसुविधा आहेत, ती जलजीवन धारा, ही बी कामं प्रगतीपथावरती. रस्त्यांची कामं अवघ्यापर्यंत चांगले रस्ते झालेले आहेत. तुम्ही असं म्हणताय की बदल होणार नाही? मग शक्यतो बदल होणार नाही. झाला तरी हा थोड्याफार मताने होणार, एवढं काही फार लीडनी होणार नाही. पण 100% साहेब हे येतील एवढी खात्री आम्ही देऊ शकतो.